वास्तुदोष म्हणजे काय असतं? हं. तर मुळात वास्तुदोष हा शब्द कुठून आलाय किंवा वास्तुदोष कसा निर्माण होतो? सुरुवात आपल्याकडूनच त्याची होते, जी म्हणजे आपण घरामध्ये आपल्या वास्तूच्या रचनेमध्ये हं. काही गोष्टी चुकीच्या ठेवायला स्वतःच चालू करतो. ओके. जसं पूर्व दिशा जी आहे, हं. ती दिशा तुम्हाला तुमचा दरवाजा येणे हं. किंवा तुमची बारी येणे हं. किंवा तिकडे अशा काही गोष्टी ठेवू नये, जसे की तिकडे तुमचं सांगू शकता की तुम्ही पृथ्वी तत्त्वाच्या गोष्टी ठेवू नये. ओके. आग्नेय दिशा आहे, ती बरं. तुमची आग्नेय दिशा ही तुमच्या किचनसाठी आहे. हं. तुमची नैऋत्य दिशा आहे, ही राहू ग्रहाची दिशा आहे. हं. तिकडे तुमची मोठी विंडो किंवा माणूस स्वतःहून काच ठेवतो कधी-कधी तिकडे. हं. कुठे आपल्या घरात तुम्ही बघता काच असते मोठी. बरोबर. पश्चिम दिशा आहे, ती तुमची इच्छापूर्ती दिशा आहे. हं. तिथे तुम्ही कधी-कधी एकदम गोडाऊन करून ठेवता, स्टोर रूम करून ठेवता. हं. हं. उत्तर आहे, उत्तर ही जलतत्वाची दिशा आहे. तिकडे तुम्ही कधी-कधी किचन घेता किंवा उत्तरी चुंबकीय शक्ती आहे. हं. तर तिथे तुम्ही वजन ठेवता. आणि ईशान्य दिशा आहे, जिथे वास्तुपुरुषाचं डोकं आहे. तिकडे तुम्ही देवघर घेता. हं. तर देवघर नसेल, तर तुम्ही तिकडे कधी-कधी तुमचं टॉयलेट येतं, किचन येतं किंवा तुम्ही तिकडे स्वतःहून काहीतरी घाण करून ठेवता. आणि अशा गोष्टी जेव्हा आपण करतो, घरामध्ये स्वच्छता राखत नाही, घरामध्ये कुठल्याही गोष्टी कुठेही ठेवतो आपल्या मनानुसार आणि त्यामुळे वास्तुदोष निर्माण व्हायला लागतो.